इतके भाग्यवान माणसं आहे तुम्ही. नाशिककर दादा, हेवा वाटावा तुमच्या आयुष्याचा. महादेव तुमच्याकडं, राम, नदीमधले मारुतीराया तुमच्याकडं, सीतामाई तुमच्याकडं, बरं सामर्थ्याने गोमुखसुद्धा तुमच्याकडं, स्वामी समर्थाचं केंद्रसुद्धा तुमच्याकडं, आणि विश्वगुरू निवृत्तीनाथसुद्धा तुमच्याच पदरात होता. ते भाग्यवान आहे. पण कसं होतं ना, पिकतं तिथं इकत नाही. आमचं नाशिकचं क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडतं, पण इथं जवळपास जात नाही. हां, हे त्र्यंबकेश्वराला नाही जाणार दादा, हे नाही जाणार कपिलेश्वराला, हे नाही जाणार त्र्यंबकेश्वर, हे नाही जाणार निवृत्तीनाथांकडे, हे नाही जाणार. का बरं? हे काय असतंच आहे. असं नका करू दादा. आम्ही जर नाशिक जिल्ह्यामध्ये कीर्तन करायचा योग आला ना, तर त्या मातीच्या पाया पडतो आणि स्वतःला भाग्यवान समजतो की विश्वगुरू निवृत्तीनाथांच्या या मातीमध्ये आमच्यासारख्या लेकराला कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली. हे भाग्य समजून घ्या तुम्ही. ज्या ज्ञानोबारायांकडे जगाचा बाप विसावायला येतो ना, त्या ज्ञानोबारायांचे गुरु आहेत ते निवृत्तीनाथ.